नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं द फॅमिली टूरच्या आणखीन एका व्हिडिओमध्ये, आणखीन एका व्लॉगमध्ये. आपण आपल्या मामी मामांबरोबर फिरत आहे आणि महाराष्ट्रातली जे 3-3.5 शक्तिपीठ आहेत, तर त्या 3-3.5 शक्तिपीठांपैकी जी 3 शक्तिपीठ आहेत म्हणजे एक तर माहूरगडची श्री रेणुका माता, दुसरी म्हणजे वणीची सप्तशृंगी देवी आणि तिसरी म्हणजे आपली कोल्हापूरची महालक्ष्मी. तर हे 3 कव्हर करण्यासाठी बाहेर पडलेलो आहे आणि आपल्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये या सिरीज मधल्या तुम्ही माहूरगडची जी आपली रेणुका माता आहे तर तिचा व्लॉग बघितला असेल. आणि आज आत्ता ह्या वेळेस आपण आलेलो आहे सप्तशृंगी देवीला, वणीला. माझ्या पाठीमागं तुम्हाला दिसत असेल. तर त्या ठिकाणी इथं पोहोचलेलो आहे आपण. काल आपला बऱ्यापैकी दिवस प्रवासात गेला. आपण रेणुका माता जी होती माहूरगडची, तर तिथून बाहेर पडून किनवटला आलो आणि किनवटहून बाय रेल्वेनं आपण नाशिक रोडला आलो. तिथं रात्री 2 वाजता रेल्वे पोहोचली आणि रेल्वे स्टेशनवर आपण स्टे केला आणि तिथून सकाळी 5 वाजता बाहेर पडून जे नाशिकचं मेन CBS बस स्टेशन आहे, बस स्टँड आहे, तिथं आलो आणि तिथून आपल्याला 7 वाजता जी पहिली बस असते सप्तशृंगीची तर ती मिळाली आणि त्या बसनं आपण अराउंड 1.5 तासात इथंपर्यंत पोहोचलो. 116 रुपये तिकीट हे फुलचं होतं आणि 60 रुपये तिकीट हे हाफचं, म्हणजे आमच्या मामी आणि मामांचं हाफ तिकीट बसतं, तर ते हाफचं तिकीट होतं. आलेलो आहे आपण सप्तशृंगी देवीला. सप्तशृंगी देवीचा जो मेन व्लॉग आपण मागल्या वर्षी शूट केलेला नाशिकची जी आपण सिरीज केलेली, तर त्याची लिंक मी वर देतोय. आजचा हा व्लॉग कॅज्युअल असेल की आता 2023 मध्ये डिसेंबरमध्ये सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी तुम्हाला काय काय करावं लागेल. चला सुरू करूया आपली द फॅमिली टूर. मित्रांनो, मागच्या वेळेला ज्या वेळेला आपण आलेलो सप्तशृंगीला मागल्या वर्षी, तर त्यावेळेला आपण आपल्या गाडीने आलेलो. खरं आज आपण ST ने आलेलो आहे आणि ST बस स्टँड जे आहे सप्तशृंगीचं, जे देवीचं मंदिर आहे, त्या देवीच्या मंदिराच्या अगदी समोर म्हणजे हे देवीचं मंदिर आणि तिथून पुढे आल्यानंतर खाली एक रोड जातो. तर या रोडनं खाली गेल्यानंतर इकडे बस स्टँड आहे आणि इथं त्या बस स्टँड पासून समोर ज्यावेळेला तुम्ही बाहेर येता मंदिराकडं, त्यावेळेला इथून वर जायला जो पायऱ्यानं रोड आहे, या पायऱ्याचा रोड जो तुम्हाला दिसतोय वर, तर तो इथून आहे. आणि तिथून बाहेर आल्यानंतर ज्यावेळेला तुम्ही उजव्या हाताला समोर जाता तर इकडं रोपवेचं जे मेन कार्यालय आहे ते इकडं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, रोपवेनं जायचं आहे, त्यामुळे आपण इकडे जाणार आहे आणि इकडे जाऊन रोपवेचं जे तिकीट वगैरे आहे तर ते सगळं आपल्याला इथं काढायचं आहे. चला मित्रांनो, इथं आल्यावर थोडंसं कन्फ्युजन होतंय कारण रोपवे दिसताना तुम्हाला तिकडे दिसतोय आणि त्याचं तिकीट काढायसाठी तुम्हाला सांगितलं जातं की उजव्या बाजूला खाली जावा. ऍक्च्युअली काय आहे की जिथं आपण तिकीट काढतो तिथूनच खाली गेल्यानंतर मी दाखवतो तुम्हाला. आपण इथं येतोय तिकीट काढण्यासाठी, सुयोग गुरुबक्सानी फ्युनिक्युलर रोपवे सप्तशृंगी गड, आणि जो रोपवे आहे तो तिकडे आहे. तर तुम्ही म्हणाल की तिकडे आणि इकडून कसं तिकीट काढायचं, तर मी तुम्हाला दाखवतो ऍक्च्युअली पुढं सगळं. तर इथं आत आल्यानंतर तुम्हाला आधी काय करायचंय तर तिकीट काढायचंय. तिकीट काढण्यासाठी इथं दर्शन रांग वगैरे होते. खरं आता गर्दी जास्त नाही, त्यामुळे इतका काही विषय आपल्याला इश्यू येणार नाही. चला तर जाऊया. तिकीट मागच्या वेळेला ज्या वेळेला आपण आलेलो त्यावेळेला अराउंड 120 का 110 रुपये होतं. आज बघूया चला किती आहे तिकीट. तर इथून आपल्याला ते तिकीट काउंटर आहे त्यांचा, तिथे जाऊन तिकीट काढायचं आहे आणि इथं तुम्हाला दर पत्रक सुद्धा त्यांचं दिसतंय बघा. पण मागच्या वेळेला 1 जानेवारी 2023 ते 31 डिसेंबर 2024 110 रुपये. मागच्या वर्षी सुद्धा आपण तेवढेच काढलेले. अगेन थोडस कन्सेशन आहे इथं. 12 ते 75 वर्ष व्यक्ती 110, 3 ते 12 वर्ष लहान मुले 55, 75 वर्षावरील व्यक्ती त्यांना 55. फक्त वयाचा पुरावा अनिवार्य. दादा आम्हाला 3 तिकीट ना. मित्रांनो, फोन पे सुरू आहे ना, मी फोन पे करतो, कॅमेरा बंद करतो. मित्रांनो, तिकीट घेऊन आपलं झालेलं आहे. तर अशा प्रकारचं तिकीट तुम्हाला मिळतं. QR कोड त्याच्यावर असतो आणि तिकीट घेतल्यानंतर ज्या वेळेला तुम्ही बाहेर येता तर बाहेर आल्यानंतर डायरेक्टली इकडं त्याच्या डाव्या साईडनं जो एंट्रन्स आहे तिथं आपल्याला आत जायचं आहे आणि इथूनच तुम्हाला त्या रोपवेपर्यंत ते घेऊन जातात. आपल्याला वाटतं की मध्ये रस्ता आहे, माझ्या मते अंडरग्राऊंड रस्ता असणार आहे. चला जाऊया आपण. तर आत आल्यानंतर खूप छान असं एक शॉपिंग कॉम्प्लेक्स टाईप त्यांनी केलेलं आहे बघा मित्रांनो. इथं सुद्धा तुम्ही जे तुमची वटी वगैरे असेल तर त्या सगळ्या गोष्टी परचेस करू शकता.
नाही लिफ्ट नाही, इकडून जायचं. तर पुढं जायचं आहे आपल्याला. मराठीमध्ये सूचना दिल्यात त्या वाचत राहा. रोपवे इथे दिलाय बघा बाण. मित्रांनो देवीच्या तिथं वर जास्त वेटिंग किंवा क्यू जास्त नाही आहेत आणि जागा जास्त नाही आहे. त्यामुळे त्यांनी काय केलं आहे की वर जे क्यू करायचे आहेत किंवा वर जे दर्शन रांग करायचे तर त्याचं वेटिंग खाली केलेलं आहे. मी तुम्हाला दाखवतो. तर ज्यावेळेला रश असतो त्यावेळेला वर गर्दी डायरेक्टली संपूर्ण न पाठवता इथं काय करतात की इथं लोकांना वेटिंग करायला होतात आणि नंतर वर ज्या वेळेला गर्दी कमी होईल त्यावेळेला वर सोडतात. आपल्याला इथं आपलं जिथे तिकीट आहे ते दाखवायचं आहे. मामा चला पुढं. हां थँक्यू. तर इथं रेस्ट रूम तुमचे टॉयलेट वगैरे ह्या सगळ्या सुविधा इथं त्यांनी दिलेल्या आहेत. खूप चांगली सुविधा दिलेली आहे. इथं सुद्धा वेटिंग करण्यासाठी बघा चेअर्स वगैरे दिलेले आहेत त्यांनी. कूलर वगैरे आहेत. उन्हाळ्यात जरी आला तरी तुम्हाला इथं त्रास होणार नाही. मित्रांनो वेटिंग एरियातून पुढे आल्यानंतर तुम्हाला इथं चप्पल ठेवायसाठी सुविधा दिलेली आहे. तर त्यासाठी प्रति जोड 3 रुपये तुम्हाला द्यायचे आहेत. चप्पल घालून वर जायचं नाही मित्रांनो. इथं स्ट्रिक्ट तशी वॉर्निंग दिलेली आहे. तर चप्पला इथं आपल्या जमा करायच्या आहेत. चला मित्रांनो नंबर लक्षात ठेवायचा आहे. तिथं काही कुपन वगैरे त्यांनी दिलेलं नाही, टोकन वगैरे दिलेलं नाही. त्यामुळे नंबर प्रॉपरली लक्षात ठेवा. अगेन बुटानं सुद्धा आयडेंटिफाय करू शकता. कारण इथं सुद्धा तुम्हाला बघा जे काही ओटीचं सामान आहे ते इथंही मिळू शकते तुम्हाला. आणि हा माझ्या मते याच्यावरून रस्ता गेलेला आहे. आपण म्हणतो की रोपवे तिकडे आहे आणि तिकडे काढायला काय यायचं. तर हे इथं लक्षात येते बघा की इथून वरून रस्ता गेलाय आणि त्याच्या खालून आपण निघालोय. चला बऱ्यापैकी गर्दी कमी आहे, खूप जास्त आहे असं नाही. चला चला मामा चला लवकर. रोपवे हलणार आहे. त्याला रोपवे का म्हणतात हे कळत नाही. कारण ही ट्रेन आहे तिरकी. हे रोपवे नाहीये, ही तिरकी ट्रेन आहे. तर बघा या रोपवेने आपल्याला आता वर जायचंय. हा या की इकडे या. इथे इथं असं बसायचंय मित्रांनो. बसा. वर तिरकच दिसते. ओपन आहे. चला सुरू झालेला आहे मित्रांनो आपला रोपवे. बघा दुसरी खाली गेली मित्रांनो. झालं पोचलं. एक मिनिटात वर पोचलो आपण. हो बरोबर 1 मिनिटात आपण वर पोचतोय मित्रांनो. इथल्या ज्या पायऱ्या आहेत त्या थोड्याशा चढ्या अशा दिसतात. त्यामुळं जास्त वर न बघता फक्त खाली एक पायरी बघा आणि चढत राहा. वर बघितल्यानंतर खूप जास्त चढायचं असं वाटेल.
बघा मी दाखवतो तुम्हाला. बघा रेलिंग वगैरे आहेत धरायसाठी तुम्हाला. रेलिंगला धरून हळू 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 वर चढा. आणि इथे सुद्धा थोड्याशा पायऱ्या आहेत, तर दिव्यांग व्यक्तींसाठी लिफ्ट सुद्धा आहे. थोड्याशा पायऱ्या चढायला लागतात मित्रांनो. असं नाही की तुम्ही पूर्ण म्हणजे रोपवेने आला म्हणजे पाक देवीपर्यंत जाताय. काही पायऱ्या तुम्हाला चढाव्या लागतील रोपवे मधून उतरल्यानंतर थोड्याशा. आणि नंतर माझ्या मते हा 1 मजला 2 मजले पायऱ्या नंतर तुम्हाला चढावे लागणार आहेत. त्या तयारीने या. बघा मित्रांनो, आपण इथून आलो आणि इथून आल्याला डायरेक्टली आपल्याला समोर दिसते ती देवीचं मंदिर दिसतंय. हे देवीचं जे मंदिर आहे याला 3 द्वार आहेत. एक सूर्यद्वार म्हणतात, दुसरे जे आहे ते चंद्रद्वार म्हणतात, आणि तिसरे जे आहे ते शक्तिद्वार म्हणतात. तर ह्या तिन्ही द्वारातून आपल्याला आपल्या आईचं देवीचं दर्शन घडतं. जास्त गर्दी नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं काय इथलं की जे इथला क्यू आहे तर त्या क्यू मध्ये फिरत असताना कंटिन्युअसली तुम्हाला देवीचं दर्शन होत राहतं. त्यामुळे इतकं बोर होत नाही. चला, जास्त गर्दी अजिबात नाहीये. तुम्हाला दिसत असेल इथं पाठीमागं पूर्ण मोकळं आहे. सकाळी लवकर आलेल्याचा हा फायदा आहे. आणि खूप छान महत्वाचं काय की खूप साऱ्या ठिकाणी काय असतं की जो गाभारा असतो तर त्या गाभाऱ्याचं जे दार असतं ते खूप छोटं असतं आणि त्यामुळे वाकल्याशिवाय किंवा एका सर्टन जागेवरूनच आपल्याला देवाचं दर्शन होतं. इथं तसं नाहीये. गाभाराचं जे द्वार आहे, जे तिन्ही द्वार आहेत ती खूप मोठी आहेत. त्यामुळे देवीचं दर्शन आपल्याला खूप सहज आणि खूप वेळ होतं. त्यामुळे समाधान वाटतं इथं मित्रांनो. चला, तर आता क्यू मध्ये आपण झिगझॅग करत पुढे पुढे जायचं आहे. आणि हे झिगझॅग करत असतानाच इथं माकडं आहेत बघा. अरे, माहूरगडला सुद्धा खूप माकडं होते. तर इथं बघा आपल्याला देवी इथूनच आपली दिसते. खूप छान वातावरण आहे. सकाळचं आल्हाददायक वातावरण. पुढं डोंगराच्या टॉप वरून मिळणारा अतिशय सुंदर मनमोहक व्ह्यू आणि समोर असलेली आपली आई. त्यामुळे खूप खूप मस्त वाटायला लागले, एनर्जेटिक वाटायला लागले. अगेन जसं माहूरगडच्या व्हिडिओमध्ये मी म्हटलं तसंच की कोणतीही देवी, कोणतीही आपल्या पुराणातील देवी हे शक्तीचं स्वरूप असतं आणि आपण जिवंत आहे कारण आपल्या आतमध्ये शक्ती आहे. तर ते ट्युनिंग जमतं आणि लगेच तुम्हाला ते फील होतं. तुम्ही सुद्धा कधी तर फील करण्याचा प्रयत्न करा. संपूर्ण सृष्टीची उत्पत्ती आपण जे म्हणतो ते एका अगम्य शक्तीपासून झालेली आहे आणि त्या अगम्य शक्तीचेच हे वेगवेगळी रूप आहेत जे आपल्याला इथं आता समोर दिसत आहेत बघा. खूप मोठा त्रिशूळ इथं आहे बघा मित्रांनो. आणि यज्ञ कुंड आणि एक सिंहाची खूप छान प्रतिकृती इथे आहे. सिंह हे आपल्या आईचं वाहन आहे, आपल्याला माहित आहे. आणि पुढे आईची मूर्ती किती छान दिसते बघा मित्रांनो. संपूर्ण उभ्या डोंगरात आई इथं प्रकट झालेली आहे आणि चांदीचा आरास आईच्या चला आता ऍक्च्युली आपण जी मंदिर होतं तर ते मंदिराच्या खालच्या फ्लोअरनं चालत निघालोय रोपवेकडं. रोपवेचं एक लक्षात ठेवायचं मित्रांनो तुम्हाला की जी रोपवेचं जे तुम्हाला रिसीट दिली जाते ती सांभाळून ठेवायची.
त्या रिसिट शिवाय तुम्हाला खाली सोडत नाहीत. तर अगेन इथं सुद्धा थोड्याशा पायऱ्या तुम्हाला उतराव्या लागतील. आणि ऑलरेडी एक काय म्हणू शकतो याला आपण मित्रांनो, तुम्ही कमेंट मध्ये सांगा. रोपवे तर नाहीये, रेल्वे एक डब्बा येऊन इथं थांबलेला आहे. त्या डब्यातून आपल्याला पाठीमागे जायचं. चल, लोकांना थोडस बिल्यागत होतं मित्रांनो त्याच्यातून. हे बघा आता वरच्या फ्लोर मधून कसं दिसतंय बघा सगळं. एक तिरक खाली रेल्वे गाडी गेलेली दिसते. त्याला बंद झालेली दार आणि आता हलणार आहे. थोडीशी साईड द्या. मित्रांनो, जे तिकीट तुम्ही वर जाताना रोपवेनं काढलेलं, तर ते तिकीट सांभाळून का ठेवायचं, तर त्याचं कारण हे आहे, ते तिकीट दाखवल्याशिवाय इथं स्कॅन केल्याशिवाय तुम्हाला इथून बाहेर पडता येत नाही. ते तिकीट जाताना इथं तुम्हाला द्यायचं आहे. ते इथं स्कॅन करतात आणि त्याच वेळेला हे ओपन होतं. त्यामुळे तिकीट नक्की सांभाळून ठेवा, नाहीतर परत आणि तुम्हाला 110 रुपये इथं भरावे लागतील. इथं बोर्ड आहे बघा दाखवलं. तुम्हाला दिलेले QR तिकीट पावती प्रवासाच्या शेवटी परत करा. QR तिकीट पावती हरवल्यास 110 रुपये दंड. म्हणजे जे तुम्ही पैसे भरलेले असतात हे काढताना, तुमचा पास काढताना वर जाण्यासाठीचा, तेवढेच पैसे परत भरावे लागतील. त्यामुळे त्या पावत्या नक्की सांभाळून ठेवा, तुमच्यापाशी ठेवा किंवा जाणत्या माणसापाशी द्या. चला बाहेर आलो आहे. अगेन इथं शॉपिंग मॉलमध्ये काही शॉपिंग करायची असेल तर तुम्ही राहिली असेल तर इथं आणि करू शकता. थोडंसं ग्लिम्स एक दाखवतो तुम्हाला शॉपिंग मॉलचा. नंतर आपण पुढचं जे काही आहे ते प्लॅनिंग आता खाली जाऊन करायचं आहे. गाडी किती वाजता आपली आहे, कुठल्या गाडीने जायचं आहे. अगेन ऑब्व्हियसली नाशिकमध्येच जाऊन नाशिकमधून आपल्याला गाडी पकडावी लागेल. तर बघा शॉपिंग मॉल अगेन मोठं आहे खूप. रेस्टॉरंटसुद्धा इथं आहे. फूड कोर्टसुद्धा आहे बघा मित्रांनो. छान आहे. एवढं वर इथं डोंगराच्या वर इतकं चांगलं त्यांनी एक प्लेस तयार केलं आहे. मित्रांनो फायनली दर्शन झालेलं आहे रोपवेच्या. तिथून आपण बाहेर आलेलो आहे आणि गाडी कंटिन्युअसली असते. मी थोडीशी चौकशी केली तर नाशिकला आपल्याला इथून जायचं आहे. नाशिकला जाऊन परत आपल्याला कोल्हापूरला जायचं आहे. ऑलरेडी व्हिडिओ आपला इथला अपलोडेड आहे चॅनलवर, मी आधीच सांगितलेलं आहे. त्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सगळं दाखवलं. ह्या व्हिडिओमध्ये डबल दाखवायला नको म्हणून परत आणि दुसरी ठिकाणं कव्हर करत नाही आहे. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आपला सप्तशृंगी आईचा, एक वेगळ्यानं परत आणि तुम्हाला दर्शन घडवावं म्हणून एक प्रयत्न केलेला. कसा वाटला हे नक्की सांगा. आपला माहूरगडचा, रेणुका मातेचा आणि तिथला दत्त शिखरचा आणि अनुसया देवी शिखरचा व्हिडिओही पाहिला नसेल तर नक्की पहा. या सिरीजमध्येच आपण तो शूट केलेला आहे.
आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया एखाद्या पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.